केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटामध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून केसनंद येथील कुबेर महिला बचत गटाच्या संचालिका सौ सुरेखा रमेश हरगुडे तर अनेक दिवसापासून बहुचर्चित असलेल्या पंचायत समिती गणामध्ये केसनंदचे माजी सरपंच संतोष पांडुरंग हरगुडे यांना शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली कटके यांनी उमेदवारी जाहीर करून सुखद धक्का दिलाय। केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गट आणि गणामधून उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याबाबत अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा असताना या चर्चावरती आज अखेर पडदा पडला असून आमदार माऊली कटके यांनी भर सभेमध्ये उमेदवारी जाहीर केल्यामुळे उमेदवार आपापल्या पद्धतीने कामाला लागलेत। काशी विश्वेश्वर अयोध्या दर्शन यात्रेचा आशीर्वाद मेळावा अष्टापूर येथील रामकृष्ण हरी मंगल कार्यालयामध्ये नुकताच पार पडला। या प्रसंगी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आमदार माऊली कटके यांनी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून सर्वप्रथम केसनंद कोरेगाव मूळ गटाची उमेदवारी जाहीर केल्यामुळे सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे। तर आज अखेर अनेक दिवसापासून उत्कंठा लागून राहिलेल्या केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटासाठी आज माऊली आबा कटके यांनी उमेदवारी जाहीर केली। काय सांगाल त्याबद्दल? आता आपण पाहतोय की नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पण जाहीर होतील आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे। त्याच्यामुळे आता सध्या परिस्थिती पाहिली तर आमच्या या शिरूर हवेलीतील केसनंद आणि कोरेगाव मूळ या जिल्हा परिषद गटामध्ये महिला असल्यामुळे आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि बाकीची इतर मंडळी असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण या जिल्हा परिषद गटामध्ये सुरेखाताई रमेश बाप्पू हरगुडे यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करत आहोत। तसेच केसनंद आणि अष्टापूर या पंचायत समिती गणामध्ये पंचायत समितीसाठी संतोष हरगुडे उर्फ SP यांची पण उमेदवारी या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत। पलीकडे पंचायत समितीमध्ये सर्व मंडळींना विश्वासात घेऊन इथून पुढच्या काळामध्ये लवकरच ती ही उमेदवारी जाहीर करून ही केसनंद कोरेगाव मूळ हा जो गट आहे हा गट या पुणे जिल्ह्यामध्ये आणि शिरूर हवेलीमध्ये सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येणारा हा गट असेल असा एक विश्वास मला या ठिकाणी आहे। एकंदरीत सर्व प्रचाराची आता ही सगळी जोरा पाहता रमेश बाप्पू हरगुडे यांनी जो आतापर्यंत प्रचार केला आहे मला वाटतं या ठिकाणी बिनविरोध होण्याची शक्यता अशी चर्चा आहे। काय सांगाल त्याबद्दल? नाही, ही शेवटी लोकशाही आहे। लोकशाहीला सामोरं जात असताना प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे। निवडणूक अजून लांब आहे, त्याच्यामुळं अजून काय प्रक्रिया पुढं जाऊन राजकीय घडामोडी काय होत आहेत याच्यावरती अवलंबून राहतील। मैं अकेले चला था मंजिले मगर काफिला बनता काय सांगाल आज काफिला बनताय? निश्चितपणे एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आणि काबाड कष्ट मेहनत शेती करून व्यवसायाच्या माध्यमातून या परिसरामध्ये मिलिंद नाना आप्पा ही सर्व मंडळी या ठिकाणी पाहिली, सुभाष आप्पा असतील, बाळाप्पा असतील, प्रकाश दादा, ही सर्वच मंडळी या परिसरामध्ये यांच्या सर्वांच्या बरोबर सगळ्यांना सोबत घेऊन एक चांगल्या पद्धतीचा तरुण काम करू शकतो। आज आपण पाहिलो की हजाराच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित होते की जो मनोभाव आहे या परिसरामध्ये भक्तांसाठी सेवा करतोय, समाजासाठी त्या ठिकाणी शेवटच्या घटकापर्यंत मदत झाली पाहिजे। मग त्याच्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वेगवेगळ्या घटकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो। हा एक वेगळा ठसा रमेश बाप्पूंनी या परिसरामध्ये उमटवलेला आहे आणि मी त्या ठिकाणी या सगळ्यांचं जर परिस्थिती जर पाहिली तर निश्चितपणे मला विश्वास आहे की हा जो गट आहे हा निश्चितपणे एक उंच्या मताधिक्याने निवडून येणारा गट आहे। शिरूर हवेलीचे शिरूर याचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांनी आता उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि काशी अयोध्या या ट्रिपला मी सगळ्या भाविकांचं स्वागत करून त्यांचं मी पूर्ण मनापासून आभार मानते। अखेर अनेक दिवसापासून चर्चेत असलेला आणि जिल्ह्यातील सर्वाधिक काम सुरू असलेला या मतदारसंघामध्ये आत्ताच माऊली आबा कटके यांनी उमेदवारी जाहीर केली। काय सांगाल नाना? शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार पैलवान माऊली आबा कटके यांनी केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटासाठी जिल्हा परिषदेसाठी सुरेखाताई रमेश बाप्पू हरगुडे यांची उमेदवारी आता नुकतीच जाहीर केलेली आहे। तसेच केसनंद अष्टापूर गणासाठी केसनंदगावचे माजी सरपंच SP हरगुडे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। आता जर आपण पाहिलं तर काशी विश्वनाथ आणि अयोध्या या यात्रेचं आयोजन 12 तारखेला, 22 तारखेला आणि 9 डिसेंबरला आणि 9 नंतरही एक केसनंदसाठी स्वतंत्र रेल्वे, स्पेशल रेल्वे
ही 9 नंतर एक तारीख फिक्स करून त्याचं नियोजन करण्यात येणार आहे। तसेच या भागासाठी जी सर्व माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी असतील, यांची सेवा करण्याची संधी या निमित्तानं सुरेखाताई रमेश बाप्पू हरगुडे आणि संतोष पांडुरंग हरगुडे तथा SP हरगुडे केसनगावचे माजी सरपंच यांच्या निमित्तानं हे करणार आहेत। आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जे पुणे जिल्ह्यामध्ये जे माऊली आबांचा हा जो स्वतःचा घरचा गट आहे, ह्या घरच्या गटासाठी स्वतः माऊली आबा तसेच प्रकाशदादा जगताप, सुभाषाप्पा जगताप, पंढरीनाथ पठारे, बाळाप्पा चौधरी, राजेंद्रजी टिळेकर ह्या सर्व प्रमुख नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा परिषदेची निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरे जाणार आहोत। आणि सामोरे जात असताना सर्व माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी असतील, यांची सेवा करण्याची संधी या निमित्तानं सुरेखाताई रमेश बाप्पू हरगुडे आणि SP हरगुडे यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपामध्ये येत्या 5 वर्षामध्ये 24 तास सेवा करण्याची संधी, ते कुठल्याही अडीअडचणीला 24 तास आपल्याला उपलब्ध राहणार आहेत। आणि माऊली आबांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। ही उमेदवारी माऊली आबा महायुतीच्या माध्यमातून, पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुरेखाताई रमेश बाप्पू हरगुडे आणि संतोष पांडुरंग हरगुडे, SP हरगुडे यांची उमेदवारी अशी जाहीर झालेली आहे। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली।